नमस्कार मित्रांनो. ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तानचं एक थोडंसं युद्ध झालं. या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्कीच समजली असेल, ती म्हणजे हे युद्ध भारत आणि पाकिस्तानचं मुळात नव्हतंच. मित्रांनो, भारत हा लढत होता तुर्की, चीन, अमेरिका, भारतातले काही अंतर्गत गद्दार आणि पाकिस्तान तर हा एक फक्त मोहरा होता. पाकिस्तान फक्त एक पुढे केलेला चेहरा होता. मित्रांनो, ही सर्व लॉबी पाकिस्तानच्या मागे खंबीरपणे उभी. मित्रांनो, एखादा सिंह 100 कुत्र्यांना तानू मारू शकतो, परंतु शेवटी तो सिंह देखील थोडा का होईना नक्कीच घायाळ होईल. मित्रांनो, तशीच परिस्थिती आणि तशीच प्लॅनिंग ही भारतासाठी यावेळेस राखून ठेवली होती. मित्रांनो, लक्षात घ्या, युक्रेन आणि रशियाचं जे काही युद्ध झालं, यामध्ये युक्रेन फक्त एक मोहरा म्हणून वापरला गेला. युक्रेनच्या पाठीमागे अमेरिका, नाटो सेना, तुर्की, त्याचबरोबर पाकिस्तानने ही देखील बरीच मदत तुर्कीला केली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जे काही तुर्की आणि रशिया यांचं युद्ध 1 आणि 2 दिवसात संपणार, ते युद्ध तब्बल 3 वर्ष झालं चालू आहे. तसं पाहता यामध्ये रशियाचा विजय झालेला दिसून येतो, परंतु यामध्ये युद्ध झाल्याच्या नंतर रशियाचं जे काही नुकसान झालेलं आहे हे देखील आपण पाहिलं पाहिजे. या सर्व युद्धामध्ये जवळपास रशियाचे 70,000 जवान मारले गेले आहेत. त्याचबरोबर असंख्य जवान घायाळ झालेले आहेत आणि या सर्व युद्धामध्ये बरीच प्रॉपर्टी किंवा बरेच संसाधनं हे रशियाचे वापरले गेले आहेत. मित्रांनो, दुसरी बाजू पाहिली तर युक्रेनचं देखील तेच झाले आहे. या पूर्ण युद्धामध्ये जवळपास 40,000 युक्रेनचे सैनिक मारले गेले आहेत. असंख्य युक्रेनचे सैनिक हे घायाळ झालेले आहेत आणि युक्रेनचा सुद्धा बराच संसाधनाचा वाटा संपला आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तान आणि भारत यांना समोरासमोर उभे केले होते. मित्रांनो, भारताने ही खेळी लवकरच ओळखली आणि पाकिस्तानला कशा पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे ते उत्तर देऊन सर्व शांतता पसरवली. मित्रांनो, भारत आणि पाकिस्तानचं युद्ध व्हावं आणि ते युद्ध होऊन पाकिस्तानची तर क्षती होणारच आहे, परंतु या युद्धामध्ये भारताला खूप फटका बसावा अशी अपेक्षा चीन आणि अमेरिकेची होती. आशिया खंडामध्ये एक उभरतं नेतृत्व, आशिया खंडामध्ये एक उभरती अर्थव्यवस्था आणि चीनला एक आशिया खंडातला जबरदस्त आता स्पर्धक भारत आहे. मागच्या 10 वर्षाच्या जागतिक पातळीवर भारताची एक भक्कम बाजू उभी राहिली आहे. मोदीजींचं नेतृत्व किंवा भारतीय लिडरशिप ही जगामध्ये दिसून येत आहे. ही देखील गोष्ट अमेरिकेला खपत नाहीये. मित्रांनो, इस्लामी आतंकवाद जर पाहिला तर पाकिस्तान आणि तुर्की हा गट, तुर्की म्हणजेच जो की या सर्व गटाचे नेतृत्व करण्याचं तो एक प्रयत्न करत असतो. मित्रांनो, या सर्व गोष्टी म्हणजे तुर्कीनं पाकिस्तानला मदत केली आहे. जो काही हल्ला केला, जो काही ड्रोननं भारतावरती हल्ला केला, ते ड्रोन तुर्कीचे आणि पाकिस्तानचे होते. मित्रांनो, मुळात पाहता हे युद्ध पाकिस्तान लढतच नव्हता किंवा या युद्धामध्ये पाकिस्तानला काही देखील इंटरेस्ट नव्हता असं म्हणलं तरी यामध्ये काही वावगं ठरणार नाही. मित्रांनो, भारताला हानी पोहोचवण्यासाठी चीन, पाकिस्तान तर आहेच, चीन, अमेरिका, तुर्की, हमास याचबरोबर बरेच असे भारतातले देखील गद्दार आणि एनिमीज आहेत की ज्यांना भारताचे तुकडे करायचे आहेत. मित्रांनो, ही तुकडे गँग आपल्या भारतावरती हल्ला करू पाहत आहे. भारताला मधून आणि बाहेरून म्हणजे सीमेवरती तोडण्याचं काम हे गँग करण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, जी ही तुकडे गँग भारतामध्ये एखादी छोटी जर घटना घडली तर कशा पद्धतीने पुढे येतात आणि कशा पद्धतीनं त्याचा विरोध करतात. परंतु एवढा मोठा पहलगामचा हल्ला झाला आणि हल्ला झाल्याच्या नंतर ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर हे युद्ध झालं. यामध्ये कुठल्याही एका हिरोचा किंवा कुठल्याही एका अभिनेताचं ट्विट तुम्ही पाहिलं का? कुठलाही एका मोठा खेळाडूचं ट्विट तुम्ही पाहिलं का? मित्रांनो, याला यांच्या करिअरचं पडलं आहे, देशाचं काहीच नाही. मित्रांनो, काँग्रेस हा पक्ष तर नेहमीच जो भारताचा शत्रू आहे त्या शत्रूबरोबर याची मैत्री आहे.
लक्षात घ्या मित्रांनो, ज्या तुर्कीने आपल्या सिव्हिलियनवर, ज्या आपल्या नागरिकांवरती, आपल्या सिव्हिलियनवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा हल्ल्यासाठी ड्रोन पुरवले, त्याच तुर्कस्तानमध्ये, त्याच तुर्कीमध्ये काँग्रेसचं ऑफिस आहे. काय याचं कारण असू शकतं? ज्या तुर्कीने आपल्या विरोधामध्ये भूमिका घेतली, त्या तुर्कस्तानमध्ये काँग्रेस पक्षाचं अधिकृत ऑफिस आहे. काँग्रेसला तिथं कोणती निवडणूक लढवायची आहे किंवा काय करायचं आहे याचं उत्तर काँग्रेसनं द्यावं. मित्रांनो, अद्याप हे काँग्रेसनं स्पष्ट केलं नाही किंवा तुर्कीच्या विरोधात आपली भूमिका मांडलेली नाही. मित्रांनो, जे देशाचे शत्रू आहेत ते काँग्रेसचे मित्र आहेत, हे असं देखील यामधून दिसून येतं. मित्रांनो, लक्षात घ्या, BJP एक अशा पद्धतीची राष्ट्रीयत्वाची पार्टी आहे. यामध्ये राष्ट्रीयचा जर विचार आला किंवा त्या संबंधीचा प्रश्न आला तर 0 टॉलरन्सवरती काम करणारी ही पार्टी आहे. मित्रांनो, माझं बोलणं थोडं कडवं असेल, परंतु सध्या जी काय भारतामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती आणि या परिस्थितीला ज्या पद्धतीने हँडल केलं आहे, त्या पद्धतीला खरंच एक नावाजण्याजोगी ही गोष्ट आहे. यामध्ये भारताची खूप हानी झालेली नाही आहे, परंतु या सर्व देशांना मिळून भारताची हानी करायची होती आणि भारताला 10-15 वर्षे मागे न्यायचं होतं. परंतु मित्रांनो, ज्या पद्धतीने आपले फोर्सेस, आपले इंटेलिजन्स आणि आपले राजकीय लोक पदावरती काम करत आहेत, त्यांना या गोष्टीची नक्कीच भनक लागणी असणार. त्यामुळे मित्रांनो, लक्षात घ्या, या युद्धामध्ये पाकिस्तान लढतच नव्हता. या युद्धामध्ये चीन, अमेरिका, तुर्की आणि भारतातील बरेच काही गद्दार लोक यांच्या विरुद्ध भारत लढत होता. पाकिस्तान तर हा एक फक्त चेहरा होता जो या सर्वांनी तो पुढे केला होता. त्यामुळे मित्रांनो, लक्षात घ्या, भारताची क्षती झाली नाही, परंतु भारताने पाकिस्तानला देखील जबरदस्त अशी चपकार दिली आहे. या युद्धामध्ये एखादी चूक होईल आणि मी युद्धामध्ये उतरला जाईल याची वाटच पाहत होता तो म्हणजे चीन. कारण की मित्रांनो, हे युद्ध खूप दिवस चाललं असतं तर एखादी छोटीशी घटना घडली असती किंवा चीनच्या कुठल्या तरी बॉर्डरवरती एखादा हमला किंवा एखादं रॉकेट पडलं असतं आणि चीनने ती गोष्ट पुढे करून या युद्धामध्ये पाऊल टाकलं असतं. त्याचबरोबर मित्रांनो, पूर्वेकडे बांगलादेश देखील काहीतरी कुरापती करण्यासाठी खडा होता, परंतु या सर्वांना आळा घातला आहे तो म्हणजे आपल्या मिलिटरीने आणि आपल्या राजकीय लोकांनी. मित्रांनो, जे लोक आता आपल्या भारताचं नेतृत्व करत आहेत, त्या लोकांनी हा सर्व त्यांचा बनाव मोडून काढला आणि पाकिस्तानला देखील जबरदस्त अशी चपकार दिली. ज्या अणुबॉम्बच्या जीवावरती पाकिस्तान उड्या मारत होता, त्या अणुबॉम्बच्या किराणा हिल्सवरती देखील भारताने ब्रह्मास्त्र टाकलं. मित्रांनो, येणारा काळ हा पाकिस्तान कधीच विसरणार नाही आणि ही चपराक देखील पाकिस्तान कधीच विसरणार नाही. परंतु यामध्ये सर्व भारतीयांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तो म्हणजे अमेरिका हा कधीच कुणाचे राष्ट्र नाही किंवा दोस्त राष्ट्र नाही. तुर्कस्तान याला आपण कितीही मदत केली, त्याच्या भूकंपाच्या परिस्थितीमध्ये आपण कितीही मदत केली असली तर ते एक इस्लामिक राष्ट्र असल्यामुळे ते नेहमीच पाकिस्तानला मदत करतात. मित्रांनो, आशिया खंडामध्ये चीनबरोबरच भारत हा प्रगतीच्या झोतामध्ये आहे आणि चीनचा एक कट्टर आणि जवळचा असा स्पर्धक भारत आहे. त्यामुळे चीन कधीच आपल्यासोबत येणार नाही. मित्रांनो, रशिया, इस्रायल आणि बरेच बाकीचे देश जे भारतासोबत पूर्वीपासूनच खंबीरपणे उभे आहेत आणि यावेळेस देखील उभे होते, परंतु ही लढाई भारतानं एकट्यानं लढली आणि संपूर्ण जगाला दाखवून दिलं की भारत हा सक्षम आहे. आणि मुळात मित्रांनो, हीच गोष्ट या सर्व लोकांना पचत नाहीये. यावेळेस तुकडे तुकडे गँगनी पाकिस्तानवर जे काही अटॅक केला त्याचे सबूत मागितले नाहीत, कारण की पाकिस्तान त्याचे सबूत स्वतःहून देत आहे. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान जगाच्या नक्षावरती नक्कीच नसणार आहे, कारण की त्याचा वापर फक्त या देशाद्वारे चालू आहे. परंतु यामध्ये या युद्धातून भारत देखील शिकला, भारताची फौज देखील शिकली आणि याच्यामधले बरेच लोक भारतीय लोक देखील यामध्ये शिकून गेले की हे युद्ध पाकिस्तान आणि भारताचं मुळात नव्हतंच. हे युद्ध होतं अमेरिका, चीन, तुर्की, पाकिस्तान एक चेहरा आणि भारतातले काही गद्दार लोक यांच्याच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.